नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे JK मास्टर मराठीवरती. आज मी घेऊन आलेला आहे महाराष्ट्र भूगोल 20 हाय लेवल प्रश्न, ते पण स्पष्टीकरणासहित. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण प्रश्न पहिला घेऊयात. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या प्रदेशात आढळतो? तर तो महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या प्रदेशात आढळतो? तर तो कोकण किनारपट्टी ह्याच्यात आढळतो. मित्रांनो, आणि ते स्पष्टीकरण घेऊ द्या. सह्याद्री पर्वतरांगेमुळे मान्सून वारे अडवल्याने कोकण किनारपट्टीत सर्वाधिक पर्जन्य वाढतो. मित्रांनो, किनारपट्टीत सर्वाधिक पर्जन्य वाढतो. आंबोली घाट महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? आंबोली घाट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आंबोली घाट हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. मित्रांनो, आणि स्पष्टीकरण, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या खडकापासून तयार झाली आहे? महाराष्ट्रातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या खडकापासून तयार झाली आहे? तर ते बेसाल्ट डेक्कन ट्रॅप या मातीपासून झालेले तयार. मित्रांनो, आणि डेक्कन ट्रॅपमध्ये बेसाल्ट खडकाचा अपक्षयातून सुपीक काळी माती तयार होते. डेक्कन ट्रॅपमधील बेसाल्ट खडकाच्या अपक्षयातून सुपीक काळी माती तयार होते. मित्रांनो, आणि जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले? जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ते गोदावरी नदीवर बांधलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. जायकवाडी धरण औरंगाबाद जवळ गोदावरी नदीवर बांधलेले असून मराठवाड्यासाठी ती महत्वाचे आहे. मित्रांनो, खास. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्हा. आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यात असून महाराष्ट्रातील सर्वात जुना राष्ट्रीय उद्यान पैकी एक आहे. मित्रांनो, स्टार्टिंगचा सगळ्यात जुना राष्ट्रीय उद्यान हा एक आहे. प्रश्न क्रमांक 6. नाणेघाट हा प्राचीन व्यापारी मार्ग कोणत्या 2 प्रदेशांना जोडत आहे? नाणेघाट हा प्राचीन व्यापारी आहे मार्ग कोणत्या 2 प्रदेशांना जोडतो? कोकण आणि दक्खन पठार या 2 मार्गांना जोडतो. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. आणि नाणेघाट हा सह्याद्रीतील महत्वाचा घाटमार्ग असून कोकण आणि दक्खन पठार यांना जोडत आहे. कोकण आणि दक्खन पठार महत्वाचा असून. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील साल्हेर शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? महाराष्ट्रातील साल्हेर शिखर हे कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ते सह्याद्री पश्चिम घाट ह्याच्यात आहे पर्वतरांगेत. साल्हेर हे महाराष्ट्रातील उंच शिखरापैकी एक असून ते सह्याद्री पर्वतरांगेत नाशिक जिल्ह्यात आहे. मित्रांनो, साल्हेर हे महाराष्ट्रातील 2 नंबरचं 2 नंबरचं सर्वात उंच आहे आणि 1 नंबरचं कळसूब आहे. मित्रांनो, भीमा. प्रश्न क्रमांक 8. भीमा नदी हे कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा नदी हे कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ते कृष्णा नदीची आहे. भीमा नदी पुण्यामध्ये येते. भीमा नदी ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी असून पुणे व सोलापूर प्रदेशासाठी महत्वाची आहे. मित्रांनो, भीमा नदी ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी असून पुणे व सोलापूर प्रदेशासाठी महत्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 9. लोणार सरोवर कशामुळे निर्माण झाले? लोणार सरोवर कशामुळे निर्माण झाले? तर मित्रांनो, उल्कापात मीटर इम्पॅक्टमुळे झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. आणि हे कुठं आहे? बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचे. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यान कोणत्या भागात आहे? महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यान कोणत्या भागात आहे? तर ते विदर्भात आहे. आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते नागपूर जिल्ह्यात आहे. मित्रांनो, पेच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्याजवळ विदर्भ भागात असून ते मध्य प्रदेशातही विस्तारलेले आहे. मध्य प्रदेशमध्ये आहे आणि आपल्या नागपूरमध्ये आहे. आणि प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी हे गोदावरी आहे. मित्रांनो, गोदावरी सर्वात लांब नदी ही गोदावरी, आणि त्याला दक्षिण वाहिनी नदी म्हणतात. गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून तिला दक्षिण गंगा असे म्हणतात. दक्षिण गंगा, आणि पूर्ण भारतातली मोठी गंगा नदी आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12. महाबळेश्वर ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे. मित्रांनो, आणि ठिकाण महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील. प्रश्न क्रमांक 13. तापी नदी महाराष्ट्रात कोणत्या दिशेने वाहते? तापी नदी महाराष्ट्रात कोणत्या दिशेने वाहते? तर ते पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते.
तापी नदी महाराष्ट्रात. आणि तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते मित्रांनो, अरबी समुद्राला. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? तर मित्रांनो अरबी समुद्रालगत आहे कोकण किनारपट्टी हे. आणि कोकण किनारपट्टी अरबी समुद्रालगत पसरलेली आहे. मुंबई. प्रश्न क्रमांक 15. सातमाळा पर्वतरांग प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 15. सातमाळा पर्वतरांग प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे नाशिक जिल्ह्यात. सातमाळा पर्वतरांग नाशिक जिल्ह्यात असून साल्हेर सारखी शिखरे येथे आढळतात. साल्हेर सारखे शिखर येथे आढळतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील चिखलदरा हे ठिकाण थंड हवेचे कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते अमरावती जिल्ह्यात आहे मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात. चिखलदरा हे सातपुडा पर्वतरांगेत अमरावती जिल्ह्यात वसलेले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? प्रवरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो. प्रवरा नदी ही अहमदनगर जिल्ह्यातून वाहत जाऊन गोदावरीला मिळते. प्रवरा नदी. महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते कोल्हापूर जिल्ह्यात आहे मित्रांनो, कोल्हापूर. राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात असून येथे भारतीय गवा बिसोन आढळतात. गवा बिसोन. प्रश्न क्रमांक 19. बालाघाट पर्वतरांगेत महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? बालाघाट पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर ते आहे मराठवाडा भागात मित्रांनो, मराठवाडा भागात बालाघाट पर्वतरांग. आणि बालाघाट पर्वतरांग प्रामुख्याने मराठवाडा प्रदेशात पसरलेले आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील वैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? महाराष्ट्रातील वैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ते आहे गोदावरी प्रणालीतील प्राणहिता नदीची उपनदी आहे मित्रांनो, गोदावरी प्रणालीतील प्राणहिता नदीची उपनदी आहे. आणि वैनगंगा नदी प्राणहिता नदीला मिळते आणि पुढे ती गोदावरी नदीत विलीन होते. वैनगंगा नदी प्राणहिता नदीला मिळते आणि पुढे ती गोदावरी नदीत विलीन होते. मित्रांनो आपले 20 प्रश्न झालेले आहेत. 20 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर घेऊन यायचा आहे ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो, तुमच्या मित्रांना पण. धन्यवाद मित्रांनो.